नमस्कार मित्रांनो, 25% अग्रिम पीक विम्याचे जे जिल्हे आहेत म्हणजेच हिंगोली आहे, नांदेड आहे, त्यानंतर परभणी आहे, यवतमाळ आहे व हे जे जिल्हे आहेत ह्यांचा पीक विमा हा पेंडिंग राहिलेला आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजे पीक विमा वेगळा व अतिवृष्टी नुकसान भरपाई वेगळी, तर कोणत्या जिल्ह्याचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे व अतिवृष्टी कोणत्या जिल्ह्याची वाटप सुरू झालेलं आहे हे व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचमध्ये काही उर्वरित जे जिल्हे आहेत ते पेंडिंग जिल्हे जे आहेत ते देखील आपण सांगणार आहोत। त्याचप्रमाणे आता पाहायला गेलं तर आपण धाराशिवचा पीक विमा मंजूर झालेला आहे व तो खात्यात जमा होणार आहे। तर धाराशिवचे कोणते कोणते गाव आहेत ते गावांची मी यादी समोर आणलेली आहे। तर ह्या यादीमध्ये तुमच्या गावाचं नाव देखील असू शकतं, तर तुम्ही व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा। त्याचप्रमाणे किती तारखेला ह्या खात्यामध्ये ह्या रकमा जमा होणार आहेत, कोणत्या गावांच्या होणार आहेत हे व्हिडिओच्या मार्फत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलं तर हिंगोलीमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईला हिंगोली परभणीच्या आसपास खंडणी हा प्रचलित शब्द आहे। तर खंडणीचेच पैसे थोडक्यात पाहायला गेलं तर अतिवृष्टीचे पैसे हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर कुणाच्या झाली आहे, कोणत्या गावांच्या झालेली आहे हे मी व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा। तर त्या अगोदर जर या चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण ह्याच्या संदर्भाची जी काही नवीन माहिती येते ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तर आपण वेळेची काळजी न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण आता बघा सुरुवात ही पीक विमापासून करणार आहोत, म्हणजेच धाराशिवचा पीक विमा व त्यानंतर जे नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय नंतर। तर चला आता धाराशिव जिल्ह्याचे म्हणजेच उस्मानाबाद धाराशिव जे काय आहे ते तुम्ही समजून घ्या। ह्यामध्ये आता मी गावांची नावं घेतोय, ह्या गावांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे। तर चला ह्यामध्ये अंतरगाव आहे, अडसूळवाडी आहे, अमृतवाडी आहे, अंजनसोडा आहे, अंदूर आहे, अंधोरा आहे, अंधेरी आहे, आंबेवाडी आहे, त्यानंतर आचार्य तांडा आहे, त्यानंतर अपसिंगा आहे, आलियाबाद आहे, आरसोळी आहे, त्यानंतर आष्टेवाडी आहे, आष्टेवाडी झाल्यानंतर काजळा आहे, काटगाव आहे, कात्राबाद आहे, कारंजा आहे, त्यानंतर काष्टी बुद्रुक आहे, कासरी आहे, कुंबाळी आहे, त्यानंतर कुंसावडी आहे, केशेगाव आहे, हे झाल्यानंतर खानापूर आहे, परभणीचा खानापूर नाही ते खानापूर वेगळं, हे खानापूर वेगळं, त्यानंतर खासापुडी आहे, गोंडाळा आहे, त्यानंतर औराद आहे आणि कदमपूर आहे, गावसूड आहे, गिरळगाव आहे, कळंब आहे, त्यानंतर गोविंदपूर आहे, गोविंदपूर झाल्यानंतर खोंडाळा आहे, खोंडाळा झाल्यानंतर कौडगाव आहे, कोळेवाडी आहे, कौडगाड आणि कौंडगाव। आता हे इथे दोन नाव आहेत, आता ह्यामध्ये तुम्ही हे करून घ्या। त्यानंतर कोरडेवाडी आहे, कोठळा आहे, कोकरवाडी आहे, आसू आहे, अष्टकासार आहे, आवर पिंपरी आहे, आवड शिरपूर आहे, आलूर आहे, आलियाबाद आहे, आरळी बुद्रुक आहे। तर ही गावे उस्मानाबाद जिल्ह्यातील म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील या गावांचा समावेश यामध्ये आहे। म्हणजे एवढ्या गावांचा 25% अग्रिमाचा पीक विमा हा मंजूर झालेला, म्हणजे 25% अग्रिम असेल, स्वतः क्लेम केलेला असेल, यांचा मंजूर झालेला आहे व हा खात्यावर जमा होणार आहे। म्हणजे हेक्टरी 13,500च्या आसपास तुम्हाला रक्कम ही मिळू शकते। कारण पाहायला गेलं तर परभणीला व बाकी ह्यांना जी रक्कम जाहीर झाली त्यापेक्षा रक्कम पाहिजे तशी अतिवृष्टीची भेटलेली नाही आहे, त्यांना कमीच रक्कम भेटलेली आहे। तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, कारण काही शेतकरी हे पेंडिंगमध्ये आहेत, त्यांचा पीक विमा अद्याप मंजूर झालेला नाही। तर चला हा झाला पीक विम्याचा मुद्दा। आता ह्यानंतर आपण दुसरा मुद्दा घेणार आहोत, तो अतिवृष्टी नुकसान भरपाईचा। तर पाहायला गेलं तर हिंगोलीचं अतिवृष्टी नुकसान वाटप हे सुरू झालेलं आहे। त्याचप्रमाणे नांदेड, परभणी या 3 जिल्ह्यांचं वाटप सुरू झालेलं आहे। लागलीच आता यवतमाळला देखील सुरुवात होणार आहे। तर तुमच्यापैकी कोणी यवतमाळचं असेल तर तुम्ही देखील व्हिडिओला काळजीपूर्वक बघा, कारण पाहायला गेलं तर आता परभणीमध्ये व हिंगोलीमध्ये अतिवृष्टी वाटप आता हे हिंगोलीमध्ये सुरू झाले। तर हिंगोलीमध्ये बघा आता मी काय मुख्य गावांची नावं घेतोय, बाकी गावांची देखील यादी तुम्हाला पाहिजे असेल तर ते देखील सांगा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते देखील आहे। आता हिंगोलीमध्ये बघा शिरळ शहापूर, काटोडा, उमरा, ते झाल्यानंतर आखाडा बाळापूर, हिंगोली जवळचं लिंबाळा, त्यानंतर लिंबाळा झाल्यानंतर आणखी देखील बऱ्याचशा गावांची यादी आहे। काटोडा तांडा आहे, काटोडा तांडा झाल्यानंतर चोंडी आहे, त्यानंतर चोंडी 2 चोंडी आहेत। आता प्रत्यक्षात ते एक्झॅक्टली नाव मला माहीत नाही, पण 2 चोंडी ह्या मंजूर झालेल्या आहेत। त्यानंतर शिरळ शहापूर आहे, शिरळ शहापूर झाल्यानंतर वाई आहे, वाई झाल्यानंतर वसमत तालुक्यातले बरेचसे गाव आहेत। म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर जवळपास 68 गावांची यादी ही समोर आलेली आहे। तर एक एक करून आता आपण यामध्ये बघा जे काही महसूल मंडळ आहेत, आता जोळा बाजार असेल, वसमत असेल, औंढा असेल, ह्यांच्यामध्ये जे गाव आहेत त्या गावांची यादी ही समोर आलेली आहे। तर हे झालं परभणी, हे हिंगोलीचं।
ह्यानंतर आता आपण परभणीचं जाणून घेऊया. परभणीमध्ये बघा पाहायला गेलं तर परभणीला देखील काही जास्त पाहायला गेलं तर तेवढा पाहिजे तशी रक्कम जमा होत नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर. तर परभणीमध्ये बघा पिंगळी महसूल मंडळ असेल, त्यानंतर पिंगळी झाल्यानंतर पिंगळीच्या अलीकडचा जो काही पूर्णा साईडचा जो भाग आहे त्यामध्ये पाहायला गेलं तर पूर्णा साईडचा बरबडी असेल, मानवत असेल, सेलू असेल, त्यानंतर कानखेड असेल, ह्या गावांपैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्याची आपल्यासमोर अपडेट आलेली आहे. तर बाकी जिल्ह्यांची बाकी गावांची देखील अपडेट आपल्यापर्यंत येणार आहेत. त्याची देखील तुम्ही म्हणजे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण त्यांच्या संदर्भाची जी अपडेट येईल ती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर बघा ही होती या गावांची अपडेट. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हिंगोलीचा उर्वरित शेतकऱ्यांचं काय, त्यांनी ज्यांच्या याद्या समोर आलेल्या आहेत व KYC अपडेट केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बाकी शेतकऱ्यांची देखील रक्कम जमा झालेली नसेल, थोडं वेट करा, कारण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये रक्कम तुमच्या देखील खात्यावर जमा होणार आहे. तर ही झाली या जिल्ह्यांची अपडेट. तर उर्वरित जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे, यवतमाळ असेल, लातूर असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल व पुणे विभागात जी काही जिल्हे येतात, सोलापूर असेल, त्या सर्व विभागांची आपण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माहिती महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये येत असतो. तर चला मग अशीच माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.